चंद्रपूरमधनं बातमी येते या जिल्ह्यातली ही वाघीण खरोखरची वाघीण आहे। ती सध्या चंद्रपूर मूल मार्गावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर हल्ल्यांचा प्रयत्न करते। धावून जात ती प्रवाशांना घाबरवून सोडते। वाघिणीच्या हल्ल्यात एक दुचाकीस्वार जखमी झालेला आहे, तर दुसरा दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावलाय। या दोन घटना झाल्यावर वनविभाग जागा झालाय आणि हल्ले करणारी वाघीण के मार्क असून याच भागात वास्तव्याला असते। वाघीण अचानक अशा प्रकारे आक्रमक का झाली याबाबत अजूनही स्पष्ट कळू शकलं नाहीये। मात्र वाघिणीच्या हल्ल्यावर तात्पुरता प्रतिबंध बसावा म्हणून वन विभागाने या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याचं काम सुरू केलंय। काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ जो आहे तो मोठा व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक वाघीण जी आहे ती रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर अतिशय आक्रमकपणे हल्ल्याचा प्रयत्न करतायत। तो व्हिडिओ चंद्रपूर जिल्ह्यातला होता। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि चंद्रपूर यामध्ये जो महामार्ग आहे, या महामार्गावरील केसला घाट येथील हा पूर्ण व्हिडिओ होता। के मार्क नावाची ही वाघीण होती, जिने अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामध्ये नंदू गायकी नावाचा एक इसम जो आहे तो जखमी झाला। तर एक जे दाम्पत्य होतं ते अगदी थोडक्यात बचावलं होतं। मात्र या व्हिडिओच्या सोशल माध्यमावर आल्यानंतर खूप चर्चा जी आहे ती राज्यभरात पसरली आणि त्यानंतर आता वन विभागाने या वाघिणीच्या अशा प्रकारच्या हल्ल्यात कोणी जखमी होऊ नये, कोणाला नुकसान होऊ नये किंवा एखादा भरधाव वाहनाच्या धडकेमुळे वाघीण सुद्धा जखमी होऊ नये यासाठी आता प्रयत्न केलेले आहे आणि त्यासाठी केसला घाट परिसरात जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अशा प्रकारे पूर्ण जाळी इथे लावण्यात आली आहे। रस्त्यांच्या दोन्ही भागाला रस्त्याचा जो इतर भाग आहे त्या ठिकाणून ती वाघीण निघू नये आणि कोणावर चार्ज करू नये, कोणावर हल्ला करू नये आणि वाघिणीला सुद्धा काय अपाय होऊ नये या दृष्टीने हे सर्व जे प्रयत्न आहेत ते केले जात आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, केसला घाट, चंद्रपूर।